जय महाराष्ट्र, जय हिंद मित्रांनो. मी एक शेतकरी पुत्र आहे आणि माझे वडील आहेत. गेल्या 2 वर्षापासून आम्ही मेढा अंतर्गत आणि कुसुम योजनेअंतर्गत मित्रांनो आम्ही सोलर पंपसाठी आवेदन दिलं होतं. जवळजवळ 2 वर्ष झाली आहेत. 6 जून 2023 ला आम्ही आवेदन दिलं होतं. त्यानंतर मित्रांनो 7 महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबर महिन्यात आमचं नाव आलं मेढ्याकडून की तुमचं सोलर पंपसाठी तुमचं नियुक्ती झालेली आहे, तुम्हाला सोलर पंप भेटेल. त्या अगोदर तुमच्या शेतात वायरमन येतील सर्वे करण्यासाठी. तसा आम्हाला SMS ही आला मित्रांनो. आणि आमच्या शेतात मित्रांनो वायरमन आले. त्यांनी सर्वे वगैरे केला आमच्या शेतातला आणि ते म्हटलं की तुमचा सर्वे झाला आहे, तुमचं आता सोलर येऊन जाईल. पण त्यांनी मित्रांनो 1500 रुपयाची आमच्याजवळ लाच मागितली की तुम्ही 1500 रुपये आम्हाला द्या, तेव्हा तुमचा सर्वे आम्ही क्लिअर करून देऊ. मित्रांनो मी एक त्यांना निवेदन केलं की बाबा पैसे वगैरे मी तुम्हाला काय देणार आहे 1500 रुपये. मग ते त्यांनी म्हटलं की ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही पैसे देऊ नका, तुमचं आम्ही काम करून देऊ. त्यानंतर मित्रांनो 2-3 दिवसानंतर त्या वायरमनने आमच्या घरी एक श्याम पाटील म्हणून आहेत, आमच्या गावात शेजारचं गाव आहे बामणे म्हणून, तिकडनं एक व्यक्ती आमच्या घरी पाठवला आणि त्या व्यक्तीवर त्यांनी 1500 रुपये द्या बाबा, नाही तर वायरमन तुमचा सर्वे कॅन्सल करून देईल, अशी त्यांनी मागणी केली आणि धमकीही दिली. नंतर मित्रांनो मग मी त्या धमकीला न जुमानता त्यांना 1500 रुपये नाही दिले आणि झालं असं की ते जवळपास 2-2.5 महिने माझं ते सर्वे तर काही आलाच नाही मॅडम. म्हणजे SMS वगैरे आला होता पण ते दाखवतच नव्हतं पुढे ऑनलाईन, काय माहिती कुठे गेली काही समजत नव्हतं. म्हणून मी घाबरून मेढा आयुक्तांना तक्रार नोंदवली वायरमन आणि श्याम पाटील बद्दल. तेव्हा कळालं की मित्रांनो की त्यांनी वर्क ऑर्डर्स काढली नव्हती माझी. तक्रार केल्यानंतर मित्र त्यांनी वर्क ऑर्डर काढली आणि रोटोमॅक कंपनी मी सिलेक्ट केली होती. रोटोमॅक कंपनी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो जवळपास आता 5 महिने झालेले आहेत आणि 1.5 महिन्यापासून त्यांनी हे फक्त सामान टाकून दिलेलं आहे आमच्या घरी. फक्त सोलर पेट टाकून दिलेले आहे, रांगणामध्ये पडलेल्या सोलर पेटा ह्या. आणि जवळपास झाला असं मित्रांनो की कमीत कमी 100 वेळेस मी रोटोमॅक कंपनीला फोन केला, मेढाला पण फोन केला, तरीही त्यांनी आजपर्यंत हे सोलर लावलेलं नाही. 1.5 महिन्यापासून सोलर पेटा टाकलेल्या आहेत, 6 महिन्यापासून पैसे भरलेले आहेत. सतत तक्रार देऊन सुद्धा मित्रांनो रोटोमॅक कंपनीने सोलर आणून सुद्धा इन्स्टॉल केलेलं नाही आहे. त्यांचे जळगावचे प्रतिनिधी त्यांनाही सतत फोन करत गेला, त्यांनीही रिस्पॉन्स दिला नाही. ते म्हटलं की तुम्हाला जिकडे तक्रार करायची असेल तिकडे तक्रार करा, पण आम्ही तुमचं सोलर काही लावणार नाही, आम्ही आमच्या सवडीनुसार तुमचं सोलर लावू. 1.5 महिन्यापासून मित्रांनो हे सोलरचे प्लेटा टाकून गेलेले आहेत. यांचं काही नुकसान झालं ते नुकसान कोण भरपाई करेल? आमच्या शेतात तिकडे आमचं मोसंबी लावलेली आहे, सोलर लागल्यामुळे आम्ही 2 महिन्यापासून मोसंबीला पाणी भरू शकलेलो नाहीत. मेढ्याच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही कंपनीवाल्यांना काही फोन करा, मेढ्यावालेही आम्हाला रिस्पॉन्स व्यवस्थित देत नाही. जळगावचे जे यांचे मेढ्याचे जे प्रतिनिधी आहेत ते पण आम्हाला व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाही. आणि रोटोमॅक कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला, ते नंबर देतात त्यांच्या मॅनेजरचा नंबर लागत नाही, लागला तर मॅनेजर फोन उचलत नाही. त्यांचे जळगावचे प्रतिनिधी, औरंगाबादचे प्रतिनिधी, संभाजीनगरचे प्रतिनिधी, त्यांनी एकही जणांनी आम्हाला व्यवस्थित रिस्पॉन्स दिलेला नाहीये. त्यांना विनवणी केली की हे प्लेटा 1.5 महिन्यापासून आलेल्या आहेत, हे लवकर लावा आणि त्यांचं नुकसान होऊन जाईल, हे फुटून जातील, आमच्या शेतात ही मोसंबी सुकते. सतत विनवणी करून मित्रांनो तरीही त्यांनी लावलेली नाही आहेत. आम्ही ऑनलाईन कंप्लेंट पण केलेली मेढ्याला, तरीही आम्हाला ईमेलद्वाराही त्यांनी आम्हाला काही रिस्पॉन्स दिलेला नाही. तर मित्रांनो रोटोमॅक कंपनी तुम्ही निवडू नका, कारण की रोटोमॅक कंपनीचे प्रतिनिधी, रोटोमॅक कंपनी हे सगळे ग्राहकांना आणि शेतकरी लोकांना फार त्रास देतात. आता माझे वडील शिकलेले नाही आहेत, तर अशिक्षित माणूस आहेत. कंपनीवाले आता जर लावत नसणार तर हे असे अशिक्षित शेतकरी कुठे जाणार? सरकारने या गोष्टीचे लक्ष घ्यावी आणि रोटोमॅक कंपनी शेतकऱ्यांनी चुकूनही सिलेक्ट करू नये आणि वायरमन लोकांना कधीही पैसे देऊ नये. तुमचा सर्वे होईल. वायरमन लोकांनी जर पैसे मागितले त्यांचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करून घ्या. जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र.